सुपर स्पीडो! सुपर स्पीडो! सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? एकदम फिट अँड फाईन ब्रो. पण तू ठीक नाही दिसत आहेस. बघ तरी तुझे हार्टबीट ट्रेनच्या स्पीडने धावतायत. थँक गॉड तू ठीक आहे सुपर स्पीडो. तुला माहितीये मी ना आता खूपच वाईट स्वप्न पाहिलं, ज्यात आपण दोघं आगीच्या एका जळत्या मेज मध्ये म्हणजे भुलभुलैयामध्ये अडकलो होतो आणि एकमेकांना भेटतच नव्हतो. आगीमध्ये जळणारं मेज? पण ती आग लावली कोणी होती? माहित नाही बडी, मी त्याचा चेहरा नाही पाहू शकलो. फक्त इतकंच पाहिलं की त्याच्या बायसेप्स वर एक टॅटू होता ज्यावर 3 डोकं असलेला एक साप काढला होता. सुपर स्पीडो, प्रॉमिस मी की तू मला कधीच नाही सोडणार. नेव्हर एव्हर बडी. वी आर अ टीम आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि तुझ्या विना मी सुपर स्पीडो. हं? हे काय होतंय सुपर माहित स्पीडो? नाही. असं वाटतंय की जसं कोणी माझ्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण तुझ्याशी तर फक्त मीच कनेक्ट करू शकतो, तेही R7च्या द्वारे. करेक्ट. माझे चॅनल्स एक्सक्लुसिव्ह आहेत. पण हे बघ ना, कोणीतरी माझ्याशी कनेक्ट करण्याची परमिशन मागतंय. काय करू? तू कनेक्ट कर सुपर स्पीडो, बघू तरी काय भानगड आहे. अरे, हे तर सायंटिस्ट सिंग अंकल आहेत. गुड मॉर्निंग प्रोफेसर अंकल, कसे आहात तुम्ही? खूपच वाईट. खूप मोठ्या संकटात आहे मी. काही सुद्धा ठीकच नाहीये इथे बघ. हं? मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी आणि माझा मुलगा फिफी संकटात आहोत. बेनाम वो आमच्या मागे लागला आहे. बेनाम वो? हे कोणतं नाव आहे आणि कोण आहे हा प्रोफेसर? बेनाम वोला कोणीच पाहिलं नाहीये, ना कोणाला त्याचं नाव माहितीये. म्हणूनच तर त्याला बेनाम वो म्हणतात. बेनाम वोला जगावरती राज्य करायचं आहे. पण बेनाम वो तुमच्या मागे का लागलाय? मी एक असा रिमोट बनवला आहे ज्यामुळे जगातले सगळे सॅटेलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात, ज्यामुळे आपण ॲक्युरेटली वेदर फोरकास्ट करू शकतो आणि पूर, वादळ, भूकंपाची आधीच ॲक्युरेट माहिती मिळवून लोकांचा जीव देखील वाचवू शकतो. वा, हा रिमोट तर खूपच चांगली वस्तू आहे. याने तर सगळ्यांनाच मदत मिळू शकते. येस, पण याचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. म्हणूनच बेनाम वोला हा रिमोट काहीही करून मिळवायचा आहे आणि सोबत माझ्या 4 वर्षाच्या मुलाला फिफीला देखील. फिफीला का? हा रिमोट कंट्रोल फक्त माझ्या मुलाच्या फिफीच्या आवाजात म्हटल्या गेलेल्या एका पोएमने ऍक्टिव्हेट होतो. ओ, म्हणजे फिफीचा आवाज त्या रिमोट कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचा पासवर्ड आहे. पण फिफी आता आहे कुठे? इथेच माझ्या जवळ. ते लोक आले किको. तू तू प्लीज पटकन इकडे ये ना. आम्हाला बेनाम वो पासून वाचव प्लीज. R7 त्याच दिशेकडे इशारा करते जिथे प्रोफेसर अंकलचं घर आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो, पटकन प्रोफेसर अंकलच्या घरी जाऊया.
घाबरू नकोस फिफी, तुला ती पोएम लक्षात आहे ना? टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. व्हेरी गुड बाळा, ही पोएम कायम लक्षात ठेव तू, ओके? फिफी बाळा, नाव रन, पळून जा, इथून कुठेतरी दूर पळून जा. लक्षात ठेव, आपल्याला या वाईट लोकांच्या हातात सापडायचं नाहीये. पळ पळ. सोडा सोडा मला. सुपर स्पीडो, हे ठिकाण सेफ तर आहे ना? डोंट वरी किको, हे ठिकाण 200% सेफ आहे. हे खूप जुनं गॅरेज आहे. इथे आता कोणीही येत नाही आणि हे ठिकाण जीपीएस वर ट्रेस पण नाही केलं जाऊ शकत. इथे जॅमर्स लावलेले आहेत. पप्पा पप्पा, आता मी माझ्या पप्पांकडे कसा जाऊ? रडू नकोस फिफी, तुझ्या पप्पांना आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आय प्रॉमिस. तुम्ही कोण आहात? मी आहे किको, तुझा मित्र. किको दादा, मला माझ्या पप्पांकडे जायचंय. प्लीज मला घेऊन चल. नक्की घेऊन जाईन फिफी, तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटशील. प्रॉमिस? किको प्रॉमिस. हे सगळं काय सुरू आहे किको? तुला नंतर सांगतो. इतका सस्पेन्स, खूप भूक लागली. आता जरा कॅन्डीज खाऊन घेतो मी. हं? 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 ठीक आहे, रडू नको. हे घे.
फिफी, आता तू पण झोप. आपण उद्या तुझ्या पप्पांना शोधायला जाऊ, ओके? ईश किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो, ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो खिको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच केली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सनी हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो, सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यांकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा? यांकी तुम्हीच आहात का? काही शंका? बोल, तुला कोणता टॅटू काढायचा आहे? लायनचा, एलिफंटचा, इगलचा की मग टायगरचा? स्नेकचा, तोही हा असा. नाही नाही, हे तर नाही होऊ शकत. हा टॅटू मला दुसऱ्या कोणावरही बनवायला अलाउड नाहीये. ठीक आहे, नका बनवू, पण हे तरी सांगा की तुम्ही असा टॅटू कोणाकोणासाठी बनवलाय? मी टॅटू तर नाही काढू शकत, पण हे जरूर सांगू शकतो की लास्ट मंथ मी असाच एक टॅटू रॉनीवर काढला होता. हे रॉनी अंकल कुठे भेटतील? त्याला भेटणं तर खूपच मुश्किल आहे, पण तू तुझं लक ट्राय करू शकतोस. कुठे? त्या जुन्या कारच्या जंकयार्ड मध्ये, जिथे एव्हरीडे कार्सची फाईट होते, मी तिथेच रॉनीचा टॅटू बनवला होता. थँक्यू दादा. तू मला दादा म्हणाला जरी, तुझी मस्त चटणी बनेल तरी.